when number of varieties is more than 2 and the number of plots will be unequal. बघतो आपण की जेव्हा तुम्हाला व्हेरायटीज तुम्हाला 2 किंवा 2 पेक्षा जास्त दिलं असेल आणि त्यांचं जे प्लॉट जे असतात प्लॉट्स कसं ते सर्वांचे समान नसून ते अनइक्वल असतो. या टाईपचं आपण एक उदाहरण बघूया. प्रॉब्लेम फर्स्ट. Following figures related to the production in ponds of 3 varieties of wheat show in 9 plots. तुम्हाला 3 व्हेरायटीज दिल्या आहेत. त्यामध्ये बघतो आपण की टाईप ए, टाईप बी आणि टाईप सी असे तुम्हाला 3 व्हेरायटीज दिलेल्या आहेत आणि या तिन्ही व्हेरायटीचे एकूण जे प्लॉट्स आहेत किती प्लॉट्स दिले आहेत तुम्हाला? टोटल 9 प्लॉट्स दिलेले आहेत. परंतु बघतो आपण इथे की टाईप ए मध्ये तुम्हाला 2 प्लॉट्स दिलेला आहे. टाईप बी मध्ये बघतो आपण की तुम्हाला 3 प्लॉट्स दिलेले आहे आणि टाईप सी मध्ये तुम्हाला 4 प्लॉट्स दिलेले आहेत. त्यामुळे बघतो आपण की या तिन्ही व्हेरायटीज मध्ये प्लॉटची संख्या जी आहे सारखी नाही, ते अनइक्वल आहे. टाईप ए 14 and 16. त्यानंतर टाईप बी 14, 13 and 15. And type C 18, 16, 19 and again 19. असं तुम्हाला टाईप ए करता 2 प्लॉट्स दिलेले आहेत. टाईप बी करता तुम्हाला 3 प्लॉट्स दिलेले आहेत आणि टाईप सी करता तुम्हाला 4 प्लॉट्स दिलेले आहेत. खाली म्हटलं आहे प्रॉब्लेम मध्ये, धीस is there any significant difference in the production of 3 varieties? The table value of F is equal to 5.14. तर बघतो आपण की तिथे तुम्हाला 3 व्हेरायटीज दिल्या आहेत, त्यामधला डिफरन्स सिग्निफिकंट आहे की ते तुम्हाला त्याचा कन्क्लुजन काढावाचा आहे. आणि या उदाहरणाकडे तुमचं जे काय टेबल व्हॅल्यू तुम्हाला दिलेला एफ व्हॅल्यू ती दिली आहे तुम्हाला 5.14. त्यामुळे बघतो आपण की टेबल व्हॅल्यू तुमचा आहे 5.14. सोल्युशन. यामध्ये आपल्याला व्हेरायटीज दिल्या आहेत, त्याचा प्लॉट्स दिलेला आहे आपल्याला. त्या प्लॉट्सचा आपण तुम्हाला प्लॉट्समध्ये तुम्हाला प्रोडक्शन दिलेलं आहे, त्यामुळे आपण त्याला एक्स म्हणू प्रोडक्शनला. त्यावरून त्याचं टोटल किती आहे त्याकरता एक कॉलम तयार करू आणि त्यानंतर एक्स जे आहे तुमचं प्लॉट्समध्ये व्हॅल्यू दिला त्याचा आपल्याला स्क्वेअर करायचं, त्यामुळे आपण एक्स स्क्वेअर असं एक कॉलम तयार करू. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला 4 कॉलम तयार करायचे आहेत. व्हेरायटीज, त्यानंतर प्रोडक्शन, त्याला आपण म्हणू एक्स, त्यानंतर टोटल टी आणि प्रोडक्शन स्क्वेअर. प्रोडक्शन आपण एक्स म्हणजे एक्स स्क्वेअर. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण त्याची टेबल तयार करून घेऊया. आपल्याला व्हेरायटीज 3 दिलेल्या आहेत, टाईप ए, टाईप बी आणि टाईप सी. त्यामुळे टाईप ए प्रोडक्शन तुम्हाला त्याचे प्लॉट्स दिलेले आहेत 14 and 16. त्यामुळे आपण ते लिहून घ्या 14 and 16. त्यानंतर टाईप बी दुसरं जे तुम्हाला व्हेरायटी दिलेलं आहे त्याची तुम्हाला प्लॉट्स दिलेले आहेत 14, 13 and 15. 14, 13 and
15 हा झालं तुमचं व्हेरायटी बी. आणि त्यानंतर व्हेरायटी सी मध्ये तुम्हाला 4 प्लॉट्स दिलेले आहेत. त्याची व्हॅल्यू जी दिली तुम्हाला 18, 16, 19 अँड 19. हे झालं तुमचं व्हेरायटी सी टाईप सी. व्हेरायटी लिहून घेतलं आपण. ए बी सी असे तुम्हाला 3 व्हेरायटीज दिलं होतं. त्याचं तुम्हाला प्लॉट्स दिलं होतं 9 प्लॉट्स. ते प्रोडक्शन आहे तुमचं, त्याला आपण प्रोडक्शनला एक्स म्हणूया. ते आपण लिहून घेतलं 14, 16, 14, 13, 15, 18, 16, 19 अँड 19. त्यानंतर बघतो आपण की जे तुम्हाला व्हेरायटीज दिल्या आहेत त्या व्हेरायटीज तुम्हाला प्लॉट्स दिले होते. त्या प्लॉटचे काय करू आपण टोटल करून घेऊया. आणि ती टोटल नेक्स्ट कॉलम एक तयार करून घेऊ आपण, त्याला टोटल म्हणू. आणि त्या टोटल कॉलममध्ये आपण त्याची टोटल करून आपण त्याची अमाऊंट लिहूया. ठीक आहे. मग बघतो आपण की प्लॉट ए जी आहे तुमचं व्हेरायटी, यामध्ये तुम्हाला 2 प्लॉट्स दिले होते. त्या 2 प्लॉटची काय करू आपण बेरीज करूया. ते येतो 30. त्यानंतर नेक्स्ट जो तुम्हाला व्हेरायटी दिलेला आहे बी, त्यामध्ये तुम्हाला 3 प्लॉट्स दिलं होतं. त्यामुळे आपण या तिन्ही प्लॉटची आपण काय करू बेरीज करूया. टोटल येतो 42. आणि त्यानंतर शेवटचा प्लॉट दिला तुम्हाला, सॉरी व्हेरायटी दिलाय टाईप सीचं. यामध्ये बघतो आपल्याला की 4 प्लॉट दिलेले आहेत. या 4 प्लॉटची काय करू आपण बेरीज करू. ती बेरीज आहे 72. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण काय केलं. आणि त्यानंतर त्याला आपण म्हणजे असं 30 आहे तुमचं, तर हे काय टोटल तुमची फर्स्ट आहे, त्याला म्हणून आपण T1. ही जी टोटल आहे तुमची ही सेकंड टोटल असल्यामुळे त्याला म्हणूया T2. आणि याला शेवटचं जे आहे तुमचं टोटल थर्ड, त्याला आपण म्हणूया T3. ठीक आहे. जेव्हा आपण बघतो की बिटवीन द सम ऑफ स्क्वेअर काढत असताना आपल्याला T1 ब्रॅकेट स्क्वेअर दिला तुम्हाला आहे का नाही, तर ते T1, T2, T3 काय आहे, तर बघतो आपण की जेवढे तुम्हाला व्हेरायटीज दिलं असेल तेवढे तुमचं T1, T2 आपण त्याला ग्रुपला आपण नाव देऊया टोटलला. सपोज जर तुमचे व्हेरायटीज 5 असतील तर तुमचे असे किती टोटल येतील 5 टोटल राहतील टोटल. त्यामुळे आपण पहिल्याला T1, दुसऱ्याला T2, तिसऱ्याला T3, चौथ्याला T4 आणि पाचव्याला आपण T5 असं नाव देऊया. ठीक आहे. त्यानंतर एक कॉलम तयार करून घ्यायचं, त्याला नाव द्यायचं x². एक्स म्हणजे काय, जे काय तुमचं प्रोडक्शन दिलं तुम्हाला प्लॉट्स त्याला आपण एक्स म्हटलं होतं. त्यामुळे या एक्सचं स्क्वेअर करावं लागलं आपल्याला. त्यामुळे जे काय तुम्हाला संख्या दिली असतील त्या संख्येला तुम्हाला स्क्वेअर करायचं आहे. मग बघतो की फर्स्ट दिलाय तुम्हाला एक्स ची व्हॅल्यू 14. 14चं स्क्वेअर 196. त्यानंतर सेकंड एक्स ची व्हॅल्यू दिली तुम्हाला 16. 16चं स्क्वेअर 256. नंतर 14चं स्क्वेअर 196. 13चं स्क्वेअर 169. 15चं स्क्वेअर 225. 18चं स्क्वेअर 324. 16चं स्क्वेअर 256. 19चं स्क्वेअर 361. आणि परत 19 दिला तुम्हाला, त्याचा स्क्वेअर काढला आपण 361. अशा पद्धतीने काय करायचं एक्स स्क्वेअर
कॅल्क्युलेट करून घ्यायचं. त्यानंतर जी टोटल तुम्हाला दिलेली आहे, टोटलमध्ये आपण काय प्लॉटची आपण टोटल केलं होतं. त्यानंतर जे काय टोटल तुम्हाला आलेले आहे T1, T2, T3 ची जी व्हॅल्यू आहे त्या सर्वांची काय करायची, टोटल करायची आणि त्याला नाव देऊ आपण समेशन टी. त्यामुळे सर्वांची जर टोटल केलं आपण 30 प्लस 42 प्लस 72 तर टोटल येतो 144. एक मिनिट, दिवाळी जाईल चालू काय चिल्लर माणसं. थँक्यू. हां कोणावर रमा, चल थँक्यू. ठीक आहे. काय केलं आपण, जी आपण टोटल केली होती आपण फ्लॅटची, त्या टोटलची काय केलं आपण टोटल केली तर मिळालं आपल्याला 144 आणि त्याला नाव देऊ आपण समेशन टी. ठीक आहे. त्यानंतर लास्ट कॉलम जे आहे तुमचं एक्स स्क्वेअर, त्याची आपण व्हॅल्यू शोधून काढलेली आहे, त्याची सुद्धा बेरीज करून घ्या. त्याला नाव देऊ आपण त्याला समेशन एक्स स्क्वेअर. आपल्याला मिळेल समेशन एक्स स्क्वेअर इज इक्वल टू, बेरीज जर केलं तर टोटल येतो 2344. बेरीज करून बघा. त्यामुळे कसं की क्लासच्या वेळेस कॅल्सी सोबत घ्या, सोबत तुम्ही प्रॉब्लेम लिहू शकता. आणि जे कॅल्क्युलेशन जे मी कसं डायरेक्ट मी कॅल्क्युलेशन करत नाही, डायरेक्ट जे पुस्तकामध्ये असते तेच मी फिगर लिहितो. त्यामुळे बऱ्याचदा असतात की बुक्समध्ये बेरीज वगैरे चुकलेली असतो, ऐक ना. त्यामुळे थोडंसं तुम्ही स्वतः सुद्धा त्याची टोटल करून घ्यायचं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला समेशन टीची व्हॅल्यू मिळाली आणि त्यानंतर समेशन एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू मिळाली. त्यानंतर आपल्याला एनची व्हॅल्यू शोधून काढायची आहे. आणि ते बघतो आपण की व्हेरायटीजनुसार आपल्याला ते एनची व्हॅल्यू किती आहे ते शोधून काढू आपण. तर बघतो आपण इथे की जसं टाईप ए तुम्हाला व्हेरायटी ए मध्ये दिलं होतं, तुम्हाला किती प्लॉट दिलं होतं, तुम्हाला 2 प्लॉट्स होते. त्यामुळे आपण याला N1 म्हणू आपण. N1 इज इक्वल टू 2. त्यानंतर बघतो व्हेरायटी बी मध्ये इथे तुम्हाला किती प्लॉट्स होते, 3. त्यामुळे आपण त्याला N2 इज इक्वल टू 3 आणि व्हेरायटी सी मध्ये तुम्हाला 4 नंबर्स दिलेले आहेत. त्यामुळे आपण त्याला N3 इज इक्वल टू 4 आणि असं टोटल जर आपण केलं N1, N2 आणि N3 ची तर तुम्हाला टोटल मिळेल N इज इक्वल टू 9. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण एनची व्हॅल्यू, समेशन टीची व्हॅल्यू आणि समेशन एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू आपण शोधून काढली. आणि त्यानंतर आपल्याला मेन जे तुमचं कॅल्क्युलेशन करायचं आहे ते आपण कॅल्क्युलेशन करून घेऊ. त्यामध्ये फर्स्ट जे आहे कॅल्क्युलेशन ऑफ टोटल सम ऑफ स्क्वेअर, कॅल्क्युलेशन ऑफ टोटल सम ऑफ स्क्वेअर. मग लक्षात घ्यायचं की टोटल सम ऑफ स्क्वेअरचं व्हॅल्यू काढत असताना आपला फॉर्म्युला काय आहे तर बघतो आपण की समेशन एक्स स्क्वेअर मायनस ब्रॅकेटमध्ये समेशन टी ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन एन. त्यामुळे बघतो आपण की समेशन एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे, ते आहे 2344. समेशन टीची व्हॅल्यू आहे 144 अँड एन इज इक्वल टू 9. ही किमती यामध्ये ठेवा. 2344 मायनस समेशन टीची व्हॅल्यू आहे
144 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन n इज इक्वल टू 9. स्क्वेअर काढून घ्या. 144चं स्क्वेअर 20,736 भागीला 9. त्यांचा भागाकार करून घ्या. तर मिळतं आपल्याला, भागाकार जर केला आपण तर 23,04 आणि त्यानंतर यांची वजाबाकी करून घ्या. तुम्हाला मिळेल टोटल सम ऑफ स्क्वेअर ते येतो 40. अशा पद्धतीने आपण कॅल्क्युलेशन ऑफ टोटल सम ऑफ स्क्वेअर आपण कॅल्क्युलेट करून घेतली. त्यानंतर सेकंड कॅल्क्युलेशन आहे कॅल्क्युलेशन ऑफ बिटवीन सम ऑफ स्क्वेअर. नंबर 2, calculation of between sum of square. बघतो आपण की बिटवीन सम ऑफ स्क्वेअर काढत असताना त्याचा फॉर्म्युला ब्रॅकेटमध्ये T1 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन N1. इथे बघतो आपण की जे आपण व्हेरायटीज आपण जे तुम्हाला प्लॉट दिले होते आपण त्याची बेरीज केली. त्या बेरीजला आपण टोटल म्हटला आणि ते टोटल तुमची आपण कशी किती टोटल केलं होतं आपण तर T1, T2 आणि T3 3 वेळा केलं होतं आपण. त्यामुळे आपण ब्रॅकेटमध्ये T1 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन N1 प्लस 3 टाइम्स करून घेऊ आपण T2 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन N2 प्लस T3 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन N3 माइनस समेशन T ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन N. तर बघतो आपण की ते T1 ची व्हॅल्यू किती आहे, N1 ची व्हॅल्यू किती आहे. आपण बघतो की N1 म्हणजे काय की व्हेरायटी ए मध्ये जे काय प्लॉट्स मध्ये त्याची किती संख्या दिली तुम्हाला 2 दिले होते. त्यामुळे आपण N = 2 होतं तुमचं. असं प्रत्येक व्हेरायटीचं आपण N ची व्हॅल्यू आपण काढली होती. ती झालं तुमचं N1, N2, N3. यांची सर्वांची बेरीज म्हणजे तुमचं N ची व्हॅल्यू असेल. त्यानंतर T1, T2, T3 आपण यांची बेरीज केली होती. तुम्हाला मिळालं होतं समेशन T मिळालं होतं. मग ती किमती तिथे ठेवा. बघतो आपण की T1 ची व्हॅल्यू होती 30 अपॉन N ची व्हॅल्यू 2 प्लस T2 ची व्हॅल्यू आहे 42 अपॉन 3 प्लस T3 ची व्हॅल्यू आहे 72 अपॉन 4 मायनस समेशन T ची व्हॅल्यू होती 144 ब्रॅकेटमध्ये 144 स्क्वेअर अपॉन N = 9. इथे स्क्वेअर दिलाय त्यामुळे आपण त्याचा स्क्वेअर काढूया. ठीक आहे. असं लिहिल्यानंतर तुम्हाला लक्षात आलं असेल की चायक्युअर टेस्ट आहे का, तिथे सुद्धा तुमचा स्क्वेअर काढतो होतो आपण, त्याच पद्धतीने इथे सुद्धा काढायचं आहे. त्यानंतर सर्वांचा स्क्वेअर काढून घ्या. 30 स्क्वेअर अपॉन 2 30 स्क्वेअर 900 अपॉन 2. त्यानंतर 42 स्क्वेअर 1764
अपॉन 3 प्लस 72चं स्क्वेअर 5184 अपॉन 4 मायनस 144चं स्क्वेअर 20736 अपॉन 9 यांचा भागाकार करून घ्या. आपल्याला मिळतो 450 प्लस 588 प्लस 1296 मायनस 2304. त्यानंतर या सर्वांची बेरीज करा आणि त्यामधून 2304 मायनस करा. बेरीज जर केलं तर मिळतो आपल्याला 2334 मायनस 2304 आणि हे जर मायनस केलं तर आपल्याला बिटवीन सम ऑफ स्क्वेअर मिळतो. ती आहे तुमची 30. अशा पद्धतीने आपण कॅल्क्युलेशन ऑफ बिटवीन सम ऑफ स्क्वेअरची व्हॅल्यू आपण शोधून काढली. त्यानंतर नेक्स्ट कॅल्क्युलेशन असेल तुमचं कॅल्क्युलेशन ऑफ विदिन सम ऑफ स्क्वेअर. त्यामुळे आपण थर्ड कॅल्क्युलेशन करूया. नंबर थर्ड कॅल्क्युलेशन ऑफ विदिन सम ऑफ स्क्वेअर. तर बघतो आपण इथे की विदिन सम ऑफ स्क्वेअरचा फॉर्म्युला जो आहे टोटल सम ऑफ स्क्वेअर टोटल सम ऑफ स्क्वेअर मायनस बिटवीन सम ऑफ स्क्वेअर. बिटवीन सम ऑफ स्क्वेअर. तर बघतो आपण की याआधी आपण टोटल सम ऑफ स्क्वेअरची व्हॅल्यू आपण शोधून काढली आणि त्यानंतर बिटवीन सम ऑफ स्क्वेअरची व्हॅल्यू आपण शोधून काढली. ते किमती ते ठेवा, तुम्हाला मिळेल विदिन सम ऑफ स्क्वेअर. तर बघतो आपण इथे की टोटल सम ऑफ स्क्वेअर होता 40 मायनस बिटवीन सम ऑफ स्क्वेअर होता 30. मायनस जर केलं तर 10 येतो आणि 10 का असेल तुमचं हे विदिन सम ऑफ स्क्वेअर. अशा पद्धतीने आपण कॅल्क्युलेशन ऑफ विदिन सम ऑफ स्क्वेअर आपण कॅल्क्युलेट करून घेतो. त्यानंतर फोर्थ जे तुमचं कॅल्क्युलेशन ते डिग्री ऑफ फ्रीडम. तर इथे बघतो आपण की डिग्री ऑफ फ्रीडम काढत असताना विदिन द व्हेरायटी आणि बिटवीन द व्हेरायटी या दोन्ही टाईपच्या व्हेरायटीचा आपल्याला काय करायचं आहे त्याचं डिग्री ऑफ फ्रीडम कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट नंबर जे असेल तुमचं कॅल्क्युलेशन 4 कॅल्क्युलेशन ऑफ डिग्री ऑफ फ्रीडम दोन्ही टाईपचं काढूया आपण. विदिन द व्हेरायटी अँड बिटवीन द व्हेरायटी. विदिन द व्हेरायटी करता तुमचा फॉर्म्युला जो होतो n मायनस के आणि बिटवीन द व्हेरायटी करता फॉर्म्युला होतो तुमचं k मायनस 1. तर बघतो आपण की विदिन द व्हेरायटी करता n मायनस के. तर बघतो आपण इथे n म्हणजे काय टोटल नंबर्स किती दिलेलं आपल्याला 9 आणि k म्हणजे काय तुमचं
व्हेरायटी तर बघतो आपल्याला किती व्हेरायटी दिलं होतं, 3 व्हेरायटी दिलं होतं आपल्याला. टाइप ए, टाइप बी, टाइप सी अशी 3 व्हेरायटी. त्यामुळे आपण व्हेरायटी किती के इज इक्वल टू 3. त्यामुळे तुम्हाला डिग्री ऑफ फ्रीडम विदिन द व्हेरायटीचे मिळेल तुम्हाला 6. त्यानंतर बिटवीन द व्हेरायटीचं बघतो आपण की बिटवीन द व्हेरायटीचं जे फॉर्म्युला जे आहे तुमचं के मायनस 1. इथे के म्हणजे काय व्हेरायटी. परत बघतो आपण की आपल्याला किती व्हेरायटी दिलं होतं, तर बघतो आपल्याला की 3 टाईपचं व्हेरायटी दिलं होतं. म्हणजे 3 मायनस 1 त्यामुळे 3 मायनस 1 2 हे असेल तुमचं डिग्री ऑफ फ्रीडम ऑफ बिटवीन द व्हेरायटी. त्यामुळे बघतो आपण की डिग्री ऑफ फ्रीडम आपण दोन्ही टाईपचं याचं विथिन आणि बिटवीन व्हेरायटीचं आपण कॅल्क्युलेट केलं. त्यामध्ये आपल्याला मिळालेलं आहे की डिग्री ऑफ फ्रीडम विदिन द व्हेरायटी ते आहे डिग्री ऑफ फ्रीडम 6 आणि बिटवीन द व्हेरायटीचं डिग्री ऑफ फ्रीडम आहे 2. आणि त्यानंतर लास्ट कॅल्क्युलेशन असेल तुमचं कॅल्क्युलेशन ऑफ व्हेरियन्स अनालिसिस किंवा त्याला आपण म्हणतो एनोवा टेबल. त्यामुळे 5th नंबरचं कॅल्क्युलेशन ऑफ analysis of variance or यालाच म्हटलं जातो एनोवा टेबल. ठीक आहे. तर एनोवा टेबल तुम्हाला तयार करावाचा आहे. त्याकरिता आपण 5 कॉलम तयार करतो. लक्षात ठेवायचं टेबल म्हटलं एनोवा टेबल. त्यांना नाव देऊया सोर्स. सोर्स कुठले तुमचे तर 2 टाईपचे असतात. कुठलं तुमचं विदिन द व्हेरायटी आणि बिटवीन द व्हेरायटी. त्यानंतर सम ऑफ स्क्वेअर. सेकंड कॉलम सम ऑफ द स्क्वेअर. त्यानंतर डिग्री ऑफ फ्रीडम थर्ड कॉलम मध्ये. फोर्थ कॉलम मध्ये व्हेरियन्स. आणि लास्ट कॉलम मध्ये फ्रिक्वेन्सी एफ. ठीक आहे. तर बघतो आपण इथे की सोर्स कुठले तुमचे 2 टाईपचे असतात. एक आहे तुमचं विदिन द व्हेरायटी आणि दुसरं जे आहे तुमचं बिटवीन द व्हेरायटी. तर फर्स्ट जे तुमचं आहे विदिन द व्हेरायटी आणि दुसरं जे आहे तुमचं बिटवीन द व्हेरायटी. ठीक आहे. त्यानंतर दिलं आपल्याला की सेकंड कॉलम मध्ये सम ऑफ स्क्वेअर. तर बघतो आपण सम ऑफ स्क्वेअर आपण काढलेला आहे. मग त्यामध्ये बघतो विदिन द व्हेरायटी मध्ये त्याचा सम ऑफ स्क्वेअर किती आहे आणि बिटवीन द व्हेरायटी मध्ये त्याचा सम ऑफ स्क्वेअर किती आहे. तर बघतो आपण इथे विदिन द व्हेरायटी मध्ये सम ऑफ स्क्वेअर किती आहे 10 आणि बिटवीन द व्हेरायटी मध्ये त्याचं सम ऑफ स्क्वेअर किती आहे 30. ठीक आहे. त्यानंतर डिग्री ऑफ फ्रीडम. डिग्री ऑफ फ्रीडम सुद्धा आपण 2 टाईपचं आपण ते काय केलं होतं कॅल्क्युलेट केलं होतं. विदिन द व्हेरायटी डिग्री ऑफ फ्रीडमचं 6 होतं आणि बिटवीन द व्हेरायटीचं किती होतं 2 होतं. त्यामुळे आपण विदिन द व्हेरायटीचं डिग्री ऑफ फ्रीडम 6 आणि बिटवीन द व्हेरायटीचं डिग्री ऑफ फ्रीडम किती आहे 2. त्यानंतर आपल्याला व्हेरियन्स काढायचा आहे.
व्हेरियन्स काढत असताना काय करतो आपण की सम ऑफ स्क्वेअर अपॉन डिग्री ऑफ फ्रीडम. ठीक आहे. व्हेरियन्स कसं काढतो आपण सम ऑफ स्क्वेअर अपॉन डिग्री ऑफ फ्रीडम. तर बघतो आपण सम ऑफ स्क्वेअर किती तुमचं 10 दिलेला आहे आणि डिग्री ऑफ फ्रीडम किती तुम्हाला 6 दिला आहे. त्यामुळे 10 अपॉन 6 असं करा. त्याची व्हॅल्यू तुम्हाला मिळेल 1.667. हे झालं तुमचं विदिन द व्हेरायटीचं व्हेरियन्स. कसं काढलं तर सम ऑफ स्क्वेअर अपॉन डिग्री ऑफ फ्रीडम म्हणजे 10/6 असं तुम्हाला 1.667 मिळालं. त्यानंतर बिटवीन द व्हेरायटी करिता व्हेरियन्स काढायचं आपल्याला. मग याचं सुद्धा बघतो आपण की बिटवीन द व्हेरायटीचं सम ऑफ स्क्वेअर किती आहे आणि डिग्री ऑफ फ्रीडम किती आहे. तर बघतो आपण इथे उदाहरणामध्ये की सम ऑफ स्क्वेअर 30 दिलेला आहे आणि डिग्री ऑफ फ्रीडम 2 दिलेला आहे. ठीक आहे. त्यामुळे 30/2 15 आणि त्यानंतर शेवटी आपल्याला फ्रिक्वेन्सी एफ काढावायचा आहे. तर बघतो आपण की फ्रिक्वेन्सी एफ ची व्हॅल्यू काढत असताना काय लक्षात घेतो आपण ग्रेटर व्हेरियन्स अपॉन स्मॉलर व्हेरियन्स. त्यामुळे आपण व्हेरियन्स आपण काढलेला आहे विदिन द व्हेरायटी करिता आणि बिटवीन द व्हेरायटी करिता आपण व्हेरियन्स काढलेला आहे आणि ते व्हेरियन्स आपल्याला मिळाले आहेत 1.667 आणि दुसरं जे आहे तुमचं 15. तर इथे बघतो आपण की फ्रिक्वेन्सी काढत असताना फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला आहे ग्रेटर व्हेरियन्स अपॉन स्मॉलर व्हेरियन्स. तर ग्रेटर व्हेरियन्स कुठला आहे तुमचं 15 आणि स्मॉलर व्हेरियन्स कुठला आहे तुमचं 1.667. त्यामुळे आपण 15/1.667 आपण करूया. त्यामुळे आपण इथे देअरफॉर फ्रिक्वेन्सी एफ इज इक्वल टू ग्रेटर व्हेरियन्स अपॉन स्मॉलर व्हेरियन्स. तर बघतो आपण की व्हेरियन्स आपण कॅल्क्युलेट केलेला आहे. तर ग्रेटर व्हेरियन्स कुठला आहे तुमचं व्हॅल्यू किती आहे त्याची 15 अपॉन स्मॉलर व्हेरियन्स आहे 1.667. याचे जर तुम्ही डिवाइड केलं तर तुम्हाला मिळेल एफ ची व्हॅल्यू आणि ती आहे 8.998. 8.998 ही झाली एफ ची व्हॅल्यू. ठीक आहे. त्यामुळे आपण फ्रिक्वेन्सी मध्ये लिहायचं की त्याला कॅल्क्युलेट केलं आपण 8.998. तर इथे असेल तुमचं 8.998 हे असेल तुमचं फ्रिक्वेन्सीचं व्हॅल्यू. ठीक आहे. आणि त्यानंतर बघतो आपल्याला की एफ ची व्हॅल्यू मिळाली आहे म्हणजे हे तुमचं काय 8.998 म्हणजे तुमचं कॅल्क्युलेट व्हॅल्यू आहे. त्यामुळे आपण टेबल व्हॅल्यू आणि कॅल्क्युलेट व्हॅल्यू हे आपण दोघांचं ऑब्झर्वेशन करतो आणि त्यानुसार आपण त्याचं कन्क्लुजन देत असतो. तर मग नंतर शेवटी कन्क्लुजन कॅल्क्युलेट व्हॅल्यू ऑफ एफ किती आपण काढलेलं ते 8.998. given the problem table value of f is equal to 5.14. या सीव्हीचं आणि या टेबल व्हॅल्यूचं आपण जर ऑब्झर्वेशन केलं तर काय दिसतं आपल्याला टेबल व्हॅल्यू पेक्षा तुमची कॅल्क्युलेट व्हॅल्यू काय आहे जास्त आहे. याचा अर्थ काय होतो की या दोघांमध्ये असणारा जो काय डिफरन्स जो आहे तो कसा आहे तुमचा सिग्निफिकंट आहे. कारण की आपण म्हटलं आहे टेबल व्हॅल्यू पेक्षा जर तुमचं कॅल्क्युलेट व्हॅल्यू जास्त असेल तर सिग्निफिकंट मिळेल तुम्हाला आणि या उलट जर टेबल व्हॅल्यू पेक्षा जर तुमची कॅल्क्युलेट व्हॅल्यू कमी असेल तर तुम्हाला अनसिग्निफिकंट मिळेल. त्यामुळे आपण त्याचं कन्क्लुजन निष्कर्ष देऊया. CV is more than CV means
calculate value CV is more than TV table value. This show that काय दर्शवतो? The difference will be significant.